जाताना ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता तुमचे प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. एक नो आला आणि त्या नोने सामना फिरवला. हा नो एक चेंडू विक्रम विसरणार नाही कदाचित आज पूर्ण एक आठवडा. आणि त्यानंतर गणेश सूर्यवंशी, मिरासवाडीचा ईशान या खेळाडूने देखील ज्या प्रकारे प्रभावित केलं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फ्रेडच्या चेंडूवर ठोकलेला तो षटकार, मॅचला दिली त्या षटकाराने कलाटणी. पण तुम्ही कौतुक करेन श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी. खेळ चांगला राहिला. एक यंगस्टर टीम आहे सध्या. टीम ज्या प्रकारे खेळते म्हणजे टीमची बांधणी योग्य रीतीने चालू आहे. एक दोन खेळाडू ज्या वेळेला तुमच्या टीममध्ये नसतात ना त्यावेळेला तुमचं टीम बॉन्डिंग, टीम युनिट खूप चांगला राहिला. ही जमेची बाब. या स्पर्धेतून तुम्ही जर काय घेऊन जाऊ शकता श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी, तर तुमचं स्पिरिट. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस बूड पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम. समोर नितीन कुंभार. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे तुमची बॅटिंग आहे. एक खेळाडू आला तर खूप चांगलं होईल. बॅटिंगच्या वेळेला पण नाही आहे, बॅटिंग आहे म्हणून सांगितलं. टॉस जिंकला श्री वाघजाई युवा स्पोर्ट्स घोषटवाडी. त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगला झाडामध्ये खेळलाय. एक धाव प्राप्त होते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे हा संघ देखील नवलाई देवीच्या नावाने सातत्याने खेळत आला. आणि दुसऱ्या बाजूला घोषटवाडी गावची ग्रामदैवता श्री वाघजाई देवी, म्हणजे प्रत्येक जण आपल्या ग्रामदेवताच्या नावाने खेळत आलाय क्रिकेट. हलकाताने फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव प्राप्त होते. बॅटच्या बॉटमला लागला. आज 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आपण या नवी मुंबई शहरामध्ये आलो आणि आपल्या ग्रामदेवतेचा, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी पाठीशी आहे आणि तो असा सदैव राहील. आणि प्रत्येक टीम आपल्या देवाच्या नावाने खेळत असते आणि खूप मोठी बाब. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला खेळण्याचा फटकाचा मानस होता. ऑन साईडला चेंडू मार्गस्थ होतोय. बॅट कदाचित फिरली हातामध्ये. एक सिंगल प्राप्त होते नितीन कुंभार यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. वेलकम आदरणीय श्री सागरदादा सुपोगडे साहेब. मॅच 50 केक शॉपचे सर्व आपलं देखील स्वागत आहे. KPLचे यशस्वी आयोजक, जी नेहमी कुठे पंचकृषीमध्ये होते, एक यशस्वी उद्योजक. स्लोअर वन. चांगला चेंडू तेजस बोड यांचा. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये डायरेक्ट हिट होतो चित्र खूप वेगळं पाहायला मिळतं. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल होते. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुम्ही अशा प्रयत्न करता, डायरेक्ट हिट करता, फलंदाजाला धोक्याची घंटा वाजते. मोठी विकेट प्राप्त झाली. विकेटचं पतन, फलंदाज धावबाद. तेजस बूड टीमने विश्वास दाखवला त्यांच्यावर आणि विश्वास देखील सार्थ ठरवलाय. RSA गोटिवली मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं. अनिकेत शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे यांचं खरंच मनापासून आभार. कारण शिवाजी द बॉस यांच्या बरोबरीने असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध आणि पाटण तालुका क्रिकेटवर त्यांचे असलेलं प्रेम, खरंच मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला अशी मित्र असतात, असे आपले जिव्हाळ्याचे स्नेह संबंधी असतात, त्याला मजा येते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 3 वर उदय खांडेकर. उदय नाही आहेत. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. बॅटरचं नाव सांगा प्लीज. गणेश आलेत. गणेश आणि त्यांच्या साथीला नितीन कुंभार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. सुनील पालंडे दुसऱ्या पंचमसाठी. पहिला चेंडू हातातून निसटला आहे कदाचित. नो +1. यस, 2 अवांतर धावा आणि फ्रेड देखील असेल.
प्रेटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल, नुकसान होणार नाही. ज्या प्रकारे हा चेंडू पकडला बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने, तो देखील एकदम रिलॅक्स. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फटका खेळलाय. रस्त्यावरून आता चेंडू आणावा लागेल. ज्या प्रकारे नितीन कुंभार यांची खेळण्याची शैली आहे, मैदानाच्या चौपेर फटकेबाजी करण्यासाठीच आणले जातात. आज विचार केला तर आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, परंतु या मॅचमध्ये धावा कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच मराठावारे जुळेवाडी विपक्ष विश्वनाथ फायटर्स मंदरुळकोळे खुर्द. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण या टॉससाठी सज्ज राहायचे. पाटण तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य दिवसरात्र स्पर्धा मालिकावेळासाठी बाईक, प्रत्येकाला आता उत्कंठा असेल कोण होईल दुसरा बायकर मॅन तालुक्याचा. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते, एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. या मॅचचा विचार केला तर नितीन कुंभार प्रत्येक वेळेला ज्यावेळेला ड्राईव्ह करतायत त्यावेळेस बॅटची बॉटमच लागते, म्हणजे चेंडूच्या दिशेपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. फुटवर्कचा वापर करावा लागेल. शफल होऊन खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्कर, डॉट बॉल. हिमांशू नवसर यांची अपील पहा, अपीलमध्ये उत्साह होता, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 8. 1 to go. शेवटचा चेंडूवर पायावर टाकला, ग्लान्स केलाय, फाईन लेगला हा फटका खेळला. अवघी 1 धाव प्राप्त होईल नितीन कुंभार यांना. 2 पंचमाखेर 1 गडी बाद, 9 धावा. दोन पंचमचा खेळ समाप्त झाला, 1 गडी बाद, 9 धावा. टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे तिसऱ्या पंचमसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सचिन कुराडे. वेलकम टीम मराठावारे जुळेवाडी, आपलं देखील स्वागत आहे. 2 सामने जिंकून शिवगर्जना मिराजवाडी आपल्या नेहमीच्या जागेवर आता जाते आराम करण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गणेश यांचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सचिन कुराडे यांनी टिपलाय झेल. दुसरा धक्का आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. प्रत्येक टीमची एक मैदानातली आवडती जागा असते, जशी शिवगर्जना मिरजवाडी 2 सामने जिंकले आणि आता मस्त तिकडे झाडाखाली जाऊन बसणार. टीम मिटिंग केली जाईल, नाश्ता केला जाईल, खेळाडूंना देखील एक पुरेसा आराम, आणि या खूप महत्त्वाच्या बाबी असतात प्रत्येक टीमच्या दृष्टिकोनातून. गणेश बाद झाले आणि त्यांच्या जागेवर उदय खांडेकर नितीन कुंभार ही अशी जोडी आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडेची की खूप वर्षापासून एकत्र खेळणे. टीमचे आधारस्तंभ, टीमचे महत्त्वाचे खेळाडू. वेलकम दादा काटकर साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. वेलकम दाजी अमितदादा सुर्वे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. कुठला साऊंड कट केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला, चुकी करतोय क्षेत्ररक्षक. दाजींचं स्वागत करणारा येतोय हा चौकार. वेलकम पाटण तालुक्याचे दाजी, या आपलं स्वागत आहे. दाजी म्हणजे एक अशा व्यक्तिमत्व ना, प्रत्येक स्पर्धेला येतात आणि प्रत्येक संघाची आवडते दाजी. चांगले खेळाडू देखील आहेत, परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व हे खूप महत्त्वाची बाब. वेलकम सागरजी सुपोडे साहेब, या मुख्य व्यासपीठावर आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते. ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला, चांगला ड्राईव्ह, मिड विकेट आहे डीपला, तेजस बूड. एक टपच्या पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू पकडण्याची चुकी होते, 2 धावेचा प्रयत्न, त्यात यश प्राप्त होते. या 2 धावा प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 15 धावा. मोठा फटका हवा आहे, एक चौकार एक षटकार अजून आला नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना उदय खांडेकर यांनी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ करतोय, चुकी, कॅच ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव देखील इथे प्राप्त होऊ शकते.
आणि ती प्राप्त होईल. फेकी खराब. बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा. 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. या धावा खूप महत्त्वाच्या आहेत टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडेसाठी. 18 धावा धावफलकावर. वेलकम संजय देसाई साहेब, आपलं देखील स्वागत आहे. विश्वनाथ फायटर्स मंदुरकोळे खुर्द, वेलकम टीम. चांगला चेंडू पडल्यानंतर कट होत आहे. चांगल्या कटरचा वापर गोलंदाज सचिन कुराडे यांचा. डॉट बॉल. तिसऱ्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 18. आज भरत कुराडे आहेत, राजेश कुराडे आहेत, गोलंदाजी करताना दिसत नाहीत. नवीन गोलंदाज तयार करण्याचा प्रयत्न. आणि ज्या प्रकारे श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशटवाडी पाटण तालुका प्रीमियर लीगची तयारी करते, खेळाडूंना ज्या प्रकारे नवीन गोलंदाजी आपण पाहू शकता. आज यंग टीम म्हणजे भविष्य असेल हे कदाचित गोशटवाडी टीमचा. खेळाडू तयार करण्याचा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला आहे पाटण तालुक्याने. पहिला चेंडू हा देखील सुटला आहे. अप्रतिम यष्टीरक्षण. का माझं नाव चर्चेमध्ये असतं. बीमर चेंडू अगदी एकाती पकडलाय. हिमांशू नवसरे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका ॲज वेल ॲज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट. काही चेंडू पकडलाय त्यांनी. एक धाव वाचवली आपल्या टीमसाठी. फ्री हिटचा चेंडू. निलेश कुराडे फ्री हिटच्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू हवेत. डीप मिड विकेट दूर आहेत. चेंडू जाईल सीमा पार. येस, निलेश नितीन कुंभार यांच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणाला अंतिम षटकामध्ये येतोय षटकार. या षटकाराची खूप गरज होती टीम आई नवलाई देवी स्पोर्ट्स सोनावडेला आणि तो षटकार आलाय. 25 धावा. देवा क्रिकेट टीम यांच्या माध्यमातून उदय दादा यांना मात्र खूप सारे शुभेच्छा आल्यात. आणि हे क्रिकेट प्रेम आहे. हे या क्रिकेटमध्ये जोडलेली आपली मित्र आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. या टप्प्यावर गोलंदाजी करायची हे सांगत असताना हिमांशू नवसरे म्हणजे असं वाटतं की 2 खेळाडू मागे उभे आहेत. अप्रतिम यष्टीरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. गोशटवाडी संघ नवीन खेळाडूंना तयार करण्याचा प्रयत्न करते. हा देखील चांगला चेंडू. याच टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे तुम्हाला हेच सांगत असताना हिमांशू नवसरे, टीमने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न करतायत निलेश कुराडे. 3 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. 2 चेंडूपैकी 1 चेंडू बाहेर आला. 30 पार होऊ शकतात. ऑन साईडला हलक्यात आणि फ्लिक ऑन द रिक्स केला आहे. प्रयत्न चांगला केला तेजस बुड यांनी. चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. 29 धावा. क्रिकेटमध्ये कधी कधी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. शेवटपर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि कदाचित जर चेंडूची वाट पाहिली असती ना तर तरी देखील चेंडू त्यांच्या डोक्यावरून गेला असता. प्रयत्न चांगला केला मी म्हणेन. प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप महत्त्वाचं. तेजस बुड निश्चित चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु उभे जरी राहिले असते सीमारेषेवर तरी देखील चेंडू त्यांच्या डोक्यावरून गेला असता. हे क्रिकेट आहे. 1 टू गो. 29 झाल्यात. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला आहे. डीपला क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त केली. धुळीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव हवी आहे. फेकी केली आहे. कदाचित चेंडू हाताला लागून बाजूला गेला आणि हे सांगत असताना पंच 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 31. आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशटवाडी. आपण टॉस करूया. या दोन्ही टीमचे कॅप्टन मराठा वॉरियर जुळेवाडी, विपक्ष विश्वनाथ फायटर्स मंदरुळकोळे खुर्द. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. विश्वनाथ फायटर्स मंदरुळकोळे खुर्द म्हणजे एक असा संघ सातत्याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये खेळत आला आणि त्यांची जर्सी हा नेहमी चर्चेचा विषय असतो. समाजकार्य शिवकार्य करण्याचा अगदी जो प्रामाणिक प्रयत्न करत असे ही टीम आणि एक
संदेश देखील क्रिकेटच्या माध्यमातून ते देत असतात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. मराठा वॉरियर्स झुळेवाडी कॅप्टन या. विश्वनाथ फायटर्स मंजुळकोळे खुर्द कॅप्टन या. आबाजी सुपोगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. येस आबाजी या आपल्या शुभ हस्ते या. काय बोलता बाकी टीम सगळे आहे का आज? टीम आहे टीम सगळे किती गावावरून पण मागवली का टीम? हां. अक्षय आज खेळताना दिसेल. येस. PTPLचं कसं काय नियोजन? व्यवस्थित ठीक आहे चालेल. टॉस करूयात. घेतलं त्यांच्याशी मॅचच्या दिशेने जाऊयात. लेजंड खेळाडू विश्वनाथ फायटर टीमला काटा कॉल आहे. टॉस जिंकला. येस जुळेवाडी टीम महत्त्वाचं क्षेत्र काय फिल्डिंग की बॅटिंग? आम्ही बॅटिंग करू. अरे अनऑर्थोडॉक्स निर्णय का? असं का? लास्ट टाइम पण मी बोललेलो आमचं बॅटिंगच घ्यायची. मजा येते लेजंड खेळाडूसोबत खेळायला. हा ना. भीती वाटते तुला जेव्हा गोलंदाजीसाठी हे स्वतः कॅप्टन येतात तेव्हा भीती वाटते का तुमच्या सगळ्या टीमला? नाही भीती नाही वाटत पण मजा येते त्यांच्या अगेन्स्ट खेळायला. थँक्यू सो मच. बाकी जुळेवाडी टीमचं काय उत्तर द्याल तुम्ही? उत्तर मैदानात ठीक आहे चालेल. थँक्यू सो मच. हे मजा येते जेव्हा हे अनुभवी खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत. पहिल्या फळीतल्या टीम बोलतात ना, त्या पहिल्या फळीतल्या टीम आहे. म्हणजे जुळेवाडी हा संघ देखील पहिल्या फळीतला टीम आहे. तालुका जेव्हापासून ओपन झाला तेव्हापासून मंद्रुळकोळे खुर्द टीम आपण पाहिलं तर या पहिल्यापासूनचे संघ आहेत. जेव्हा एकमेकांसोबत येतात तेव्हा वेगळी मजा येते. मॅचच्या दिशेने जाऊयात. लव सरांना ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. आणि ज्या वेळेला अनुभवी खेळाडू टॉससाठी येतात ना त्यावेळेला या चर्चा होतात. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. तब्बल 16 संघ खेळणार आहेत. ब गटातून सोमाई देवी स्पोर्ट्स निसरे, जळव ज्योतिबा, वेताळनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी, विपक्ष जंगमवाडी 11 जंगमवाडी, मायादेवी कुसरुण अ, विपक्ष श्री 11 काळगाव. आणि शेवटचा सामना असेल साखळी फेरीतील नाईकबा फायटर्स वन साईड, विपक्ष मायादेवी कुसरुण ब. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ओपनिंग बॅटर मिस्टर PTPL राजेश कुराडे आणि त्यांच्या साथीला हिमांशू नवसरे. सध्या प्रत्येकाला उत्कंठ आहे पाटण तालुका प्रीमियर लीगच्या ऑक्शनची. भव्य दिव्य अग्रमानांकित अभूतपूर्व दिवसरात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे याच क्रीडांगणामध्ये. आणि ज्या वेळेला तुमच्या तालुक्याची लीग असते ना त्यावेळेला प्रत्येक गावाचं लक्ष असतं. आणि यावर्षीचा विचार केला तर तब्बल शतक झाले. 103 संघ नोंदणी अधिकृतरित्या आपल्याला पाहायला मिळतात खेळत असताना. आणि प्रत्येक टीमच्या आता खेळाडूंना देखील उत्कंठ असेल ज्यांनी फॉर्म भरला आहे. मी कोणत्या टीममध्ये खेळेन, मी कोणत्या आयकॉनच्या अंडर खेळेन, माझे संघ मालक कोण असेल आणि माझी टीम फायनल जिंकेल का. आणि मिस्टर PTPL दुसरा बायकरमॅन तालुक्याचा कोण असेल. 40+ खेळाडू त्यांना देखील यावर्षी नवीन संधी आपल्या कमिटीने निर्माण करून दिले. टेप बॉलची ओव्हर. आणि टेप बॉल मित्रांनो खूप खेळायला मजा येते. जेवढी गोलंदाजी करायला तुम्हाला मजा येते तेवढंच बॅटिंग करताना चॅलेंजेस तुम्हाला असतात. कारण ज्यावेळेला तो हवेमध्ये बॉल हलतो त्यावेळेला तुमचं खरं कौशल्य पणायला लागतं. चला मॅच चालू करा. येस राजेश कुराडे आणि पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मंगेश यांचा मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय. त्याचा फायदा घेत असताना मिस्टर PTPL राजेश कुराडे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर 4 चौकार. घोषटवाडी गावचं नाव संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटमध्ये घेऊन जाणारा हा खेळाडू.
आणि फक्त पाटण तालुका नाही तर व्यावसायिक गटातील विविध स्पर्धा देखील या खेळाडूने खेळवल्यात. आज फक्त महाराष्ट्रापुरतं हे नाव न मर्यादित राहता बडोदा, गुजरात, अक्षरशः पश्चिम बंगाल या राज्यात देखील या खेळाडूने जाऊन आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. आणि या प्रतिभा प्रचंड मोठी आहे या खेळाडूची, प्रतिभा संपन्न खेळाडू. पुढे सर जाऊन ड्राईव्ह केलाय, लॉंगअप आहे तैनात, योगेश दूर राहिलेत. झेलचा प्रयत्न चांगला केला, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स, सलगचा दुसरा चौकार. कदाचित स्टार्ट घेतला नव्हता, उशीर झाला योगेश यांना आणि त्याचा फायदा मात्र राजेश कुराडे यांना होतोय. 8 धावा, 32चं लक्ष्य पार करायचं आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, अनोख्या पद्धतीने एक धाव प्राप्त होईल. आणि ही खासियत आहे राजेश कुराडे यांची, प्रत्येक चेंडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण ज्या वेळेला तुम्ही डावखुऱ्या हाताचे फलंदाज असतात त्यावेळेला या गोष्टी पाहायला मिळतात. आज एक धाववाली लेगबाईची, 9 धावा धाव फलकावर. पहिल्या पंचममध्ये, पॉवर प्लेच्या पंचममध्ये पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा खर्च केल्यात मंगेश यांनी. 9 रन्स ऑन बोर्ड. हिमांशू नवसरे आज संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, संधी दिली आहे त्यांना. बॅटिंगची क्षमता आहे या खेळाडूकडे. एक चांगले एस टी रक्षक म्हणून त्यांची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये. हा पाव काय वेल लेफ्ट केलाय, कसोटी क्रिकेटची आठवण झाली. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. शरीरयष्टी चांगली आहे, बॅटिंग चांगली करतात, मोठे फटके खेळू शकतात. पॉवर प्लेच्या पंचममध्ये डीपला आहे मिड विकेट. लॉंगॉन अगदी समोर तैनात केलाय, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू जाईल डीप पॉइंट, सीमारेषा पार. हिमांशू यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची तुम्हाला फलंदाजी करण्याचा पवित्रा घ्यावा लागतो आणि तोच मात्र घेतलाय. 1 to go, 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये. ओव्हर पिच चेंडू, ताकद ताकद आणि ताकद, ही पॉवर आहे. हिमांशू नवसरे, मॅन फ्रॉम घोषटवाडी. वॉट अ स्ट्रोक, लॉंगेस्ट 6 ऑफ द मॉर्निंग. अद्याप या स्पर्धेचा सगळ्यात लांब षटकार ठोकला आहे हिमांशू नवसरे यांनी. 20 धावा धाव फलकावर. आणि पहा डगआउटमधून खेळाडू सगळे स्माईल देत आहेत, कारण त्यांना माहीत आहे आपल्या हिमांशू नवसरेची ताकद काय. 20, 12 धावांची आवश्यकता, 15 चेंडू 12ची गरज. सामना खुला झालाय आता इथून. आता कदाचित या फटक्याची रील देखील बनू शकते. संकेत कुराडे स्माईल देत आहेत. स्किल आहे मित्रांनो, तुम्हाला ती रील बघायला मजा येते, परंतु त्यामागचे कष्ट, मेहनत खूप असते आणि ते प्रत्येकाचं स्किल आहे. ते प्रत्येकाकडे ते स्किल नसतं. काय फटका सजवलाय हिमांशू नवसरे यांनी. चला प्लीज मॅच चालू ठेवा. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, आज 16 टीम खेळणार आहेत. 15 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. जर इथून एक विकेट घेतली नितीन कुंभार यांनी तर मॅचमध्ये येऊ शकते. नितीन कुंभार अनुभव आहे त्यांच्याकडे प्रचंड. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळत असतात. मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवले. समोर हेलिकॉप्टर उडवलाय, व्हॉट अ स्ट्रोक. राजेश कुराडे, मिस्टर PTPL यांच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, काळ्या पडद्याच्या वडून चेंडू सीमा पार, षटकार. काय फटका सजवलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 26. आता गरज आहे फक्त 6 धावांची. व्हॉट अ स्ट्रोक. मिस्टर PTPL म्हणून या खेळाडूची चर्चा का तालुक्यामध्ये होत असते. या फटक्याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहू शकता. अनोख्या पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न, कमबॅक केले नितीन कुंभार यांनी. विकेटचं पतन, स्वतःच्या फलतरूमध्ये टिपलाय झेल आणि संपेल राजेश कुराडे यांचा खेळ. परंतु सामना त्यांनी अगदी खुला करून दिलाय आपल्या टीमसाठी.
32चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता आणि 7 चेंडूमध्ये धावा झाल्या, धाव फलकावर 26, अजून 7ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना रितेश कुराडे. चांगली सुरुवात करून दिली आहे राजेश कुराडे यांनी आणि त्यासाठी ते ओळखले जातात. राजेश कुराडे वेद वॉरियर संघाचे आयकॉन खेळाडू संगमालक अनिल बागल साहेब देखील खुश असतील, तर ज्या प्रकारे राजेश कुराडे यांनी या सामन्यामध्ये धोवादार फलंदाजी केली आणि संघमालकांचं देखील आपल्या आयकॉन चॉईसवर लक्ष असतं, सातत्याने बोलत असतात एका त्यांच्याशी, कोणाला घ्यायचं कोणाला नाही. हुक केलाय डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून रितेश कुराडे यांचा मॅच फिनिश करणारा धमाकेदार दर्जेदार लाजवाब ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक षटकार. वय वर्ष अवघ 16, परंतु क्रिकेटमध्ये वय वगैरे असं काही नसतं. टीमने मला पाठवलं ना बॅटिंगला, मी सामना जिंकून देणार. आणि पहा हिमांशू नवसरे जरा हळू खांद्यावर हात, कारण 5 माईल दोघांची ही टीम आहे. ह्या टीम वर्क अशी वागजाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडी. हिमांशू नवसरे यांचे देखील रील व्हायरल होईल, रितेश कुराडे यांचे देखील रील व्हायरल होईल. या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच येस, या मॅचचा हिरो वय वर्ष अवघ 16, हे भविष्य आहे श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडीचं. रितेश कुराडे ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच. साहिल दादा, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडी. या रितेश कुराडे. येस, सामनावीर ट्रॉफी सौजन्य आदरणीय श्री दिलीप साळुंके